श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 30. श्री गुरु हे साक्षात त्रिमूर्ती आहेत अशी श्री गुरूंची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. श्री क्षेत्र गाणगापुराच्या उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा माणूस राहत होता. त्याचे पुत्र जगत नव्हते. श्री दत्तप्रभूंच्या सेवेने त्यास एक पुत्र झाला. पुत्राचे नाव दत्तात्रेय असे ठेवले. त्याची 5व्या वर्षी मुंज व 12व्या वर्षी विवाह झाला. त्याची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करायची. पुढे दुर्दैवाने दत्तात्रेयास असाध्य व्याधी जडली. गाणगापुरास ईश्वर रूप गुरुमूर्ती श्री नृसिंह सरस्वती महाराज राहतात. ते तुझ्या पतीस आरोग्य प्रदान करतील असे गावकऱ्यांनी त्याच्या पत्नीला सांगितले. सासू सासऱ्यांच्या परवानगीने ती पतीस घेऊन गाणगापुरी जाण्यास निघाली. नवऱ्याला डोलीत घेऊन ती स्त्री गाणगापुरात पोहोचली व श्री गुरु संगमावर आहेत असे तिला कळाले. ती स्त्री पतीजवळ गेली असता मृत पतीला पाहून ती आक्रोश करू लागली. त्यावेळी तिथे एक जटाधारी सिद्ध पुरुष आला व तो त्या पतिव्रतेला म्हणाला, शोक करू नकोस, जे विधी लिखित आहे तेच घडते. शोक आवरून तिने योग्याच्या चरणावर मस्तक ठेवले व माझा उद्धार करा अशी विनंती केली. श्री गुरुचरणार्पणमस्तु.